कोल्हापूरच्या मातीतनं रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल कोल्हापूर ब्रेकिंगला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. करवीर तालुक्यातील कळंबा पंचक्रोशीमध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारं व्यक्तिमत्व म्हणजे कळंबा गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच सागर भोगम. सुप्रसिद्ध उद्योजक असणारे आपले वडील रामचंद्र भोगम यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सागर भोगम यांनी आपली राजकीय वाटचाल सुरू केली आणि कळंबा गावातील नागरिकांनी पहिले नोकरीयुक्त सरपंच म्हणून दिलेली जबाबदारी सागर भोगम यांनी अतिशय उत्कृष्टरित्या सांभाळली. सुरुवातीपासूनच सामाजिक क्षेत्राची आवड असणारे सागर भोगम यांनी कळंबा परिसरातील क्रीडा क्षेत्राला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी कायमच प्रोत्साहन दिले. आपल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीमध्ये रस्ते, लाईट, पाणी, गटर्स या मूलभूत सुविधाबरोबरच बचत गटाच्या महिलांसाठी विविध प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन करून महिलांना रोजगार मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. गावातील अंगणवाडीच्या इमारतींची डागडुजी करून शैक्षणिक क्षेत्रातही विविध उपक्रम राबवलेत. तसेच कोरोना काळात देखील लक्षवेधी काम करत कोरोनाला थोपवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आपल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत कळंबा गावच्या नागरिकांच्या सदैव स्मरणात राहील असं कार्य भोगम यांनी करून दाखवलं. ते म्हणजे ग्रामपंचायतीची स्वमालकीची इमारत होय. सागर भोगम यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीची स्वमालकीची इमारत साकार झाली. कळंबा गावाबरोबरच कळंबा पंचक्रोशीत देखील आपल्या दमदार कामगिरीमुळे सागर भोगम हे सुपरिचित झाले आहेत. विविध सण समारंभ आणि यात्रा जत्रांच्या माध्यमातून भरवल्या जाणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्पर्धांना आर्थिक पाठबळ देऊन सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्राला उभारी देण्याचा सागर भोगम यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना विविध संस्था, संघटनांच्या वतीने अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे. यापुढेही सामाजिक कार्यात कार्यरत राहण्याचा मानस त्यांनी कळंबा गावचे आराध्य दैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई यात्रेनिमित्त केला आहे.